कमी साहित्यात परफेक्ट रेसिपी म्हणजे स्मितल्स किचन. चला तर मग आज आपण बनवणार आहोत लापशी मोदक. इथे मी लापशीचा रवा घेतलेला आहे, त्याचबरोबर 1 वाटी गूळ घेतलेला आहे, थोडंसं खोबरं घेतलं स्लाइस करून, काजू बदाम किशमिश घेतलेले आहे, पाणी घेतलेलं आहे गरम करून. आता एका पॅनमध्ये तेल टाकून घेऊयात. त्यानंतर यामध्ये रवा छान भाजून घ्यायचा आहे. रवा छान भाजला गेला की त्यामध्ये थोडेसे पाणी गरम करून टाकून घ्यायचे आहे. छान पाणी उकळते पाणी टाकले की रवा शिजायला लवकर मदत होते. त्यानंतर 2 ते 3 शिट्ट्या काळ करून घ्यायच्या आहे. आता आपला लापशीचा रवा शिजून तयार आहे. आता यामध्ये टाकून घेऊया स्लाइस केलेले खोबऱ्याचे काप. ते 2 मिनिटासाठी यामध्ये परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे 1 वाटी गूळ. गूळ हे छान याच्यामध्ये मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे मिश्रण एकजीव झालं की त्यामध्ये टाकून घेऊयात काजू बदाम आणि किशमिश आणि त्याचे छान मस्त मोदक बनवून घ्यायचे आहे. मोदकाचा साचा घेऊन त्यामध्ये सारण भरून हे मोदक बनवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे हे मोदक बनवून तयार आहे. चला तर मग अशाच रेसिपी बघण्यासाठी स्मितल्स किचनला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर याची मोठी रेसिपी बघायची असेल तर स्मितल्स किचनवरही याची रेसिपी अवेलेबल आहे. धन्यवाद.